आज दत्तगुरूंच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये दत्तगुरूंची गुरुचरित्र कथा आपण श्रवण करत आहोत। आणि ही कथा श्रवण करत असताना बघा, जागा आपली पवित्र आहे आणि या पवित्र जागेमध्येच काही साधक लोक गुरुचरित्राचं पारायण देखील करतात। कुणी अन्नदानाची सेवा करतंय, कुणी वाढण्याची सेवा करते। प्रत्येकाच्या नशिबामध्ये जो जो कर्मभाग आलेला आहे त्याप्रमाणे प्रत्येक जण इथे सेवा गुरुदत्तांच्या चरणी करतो आहे। खरं तर मी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सांगितलं की मार्गशीर्ष महिना हा किती पवित्र आहे आणि त्यातला त्यात आज एकादशी तिथी आहे। आणि ही एकादशी मोक्षदा एकादशी आज आहे आणि या मोक्षदा एकादशी बरोबर आज गीता जयंती देखील आहे। सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्गशीर्ष महिना पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये खूप सांगितलेलं आहे। भगवान श्रीकृष्णांचा श्रीरामांचा जन्म विवाह या महिन्यामध्ये झालेला आहे। भगवान शंकरांचा विवाह या महिन्यामध्ये झालेला आहे। त्याचबरोबर दत्तात्रेयांचा जन्म देखील या महिन्यात झालेला आहे। आणि महिना अजून किती पवित्र आहे। ही श्रीमद भगवत गीता सुद्धा भगवान श्रीकृष्णाने या अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये आजच्याच दिवशी सांगितलेली आहे। आजच्या दिवशी ही गीता सांगितलेली आहे म्हणून आज आपण गीता जयंती साजरी करतो। या गीतेचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे आणि या मोक्षदा एकादशीच्या दिवशी झालेला आहे। खरं तर ही मोक्षदा एकादशी करणं म्हणजे खूप भाग्यशाली आहे, कारण ही मोक्षदा एकादशी त्यालाच करायला भेटते त्याच्या कर्मामध्ये पुण्यभाग आहे त्यालाच। भगवान विष्णूंची आवडती असणारी ही एकादशी आहे। मी तुम्हाला मागेही सांगितलं, या महिन्यामध्ये जे जे काही आपण इच्छित फळ भगवंताकडे मागितलं ते या महिन्यामध्ये प्राप्त होतं। याचा नावच आहे माघ शीर्ष। आपण जे जे मागू ते भगवंताकडून आपल्याला प्राप्त होणार आहे। आजच्या एकादशीचं पुण्यफळ आहे हजारो गायी दान केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं। म्हणून आज ही एकादशी करावी आणि त्यातल्या त्यात गीता जयंती आपल्या सर्वात पवित्र हिंदू धर्माचा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे। आणि हा असणारा पवित्र ग्रंथ भगवंताने अर्जुनाला सांगितलं आजच्या दिवशी। खरं तर हा हिंदू धर्मातला एक ग्रंथांपैकी आणि हिंदू धर्मातला एक पवित्र सण मानला जातो, पण आपल्या इकडे त्याला एवढं प्राधान्य आपण देत नाही। या दिवशी भगवंताची पूजा केली जाते आणि गीतेचे श्लोक देखील म्हटले जातात। पण त्याकरता आपण सुरुवातीलाच भगवंताचं भजन घेतलं। भगवान विष्णूंना त्यांचं नामचिंतन केलं तरीही ते प्रसन्न होतात। श्लोक हे अवघड आहे, आपल्यासारख्या काही सामान्य माणसांना ते बोलता येत नाही। उच्चार आपल्याकडून चुकीचे निघतील म्हणून भगवंताने एक मंत्र दिला। तो मंत्राचं पठण आपण 2 मिनिटं करूया।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते या मंत्राचं पठण केलं तरी भगवंत प्रसन्न होतो। आणि आज एकादशी व्रत आहे। भगवंत व्रत एकादशी करीन उपवास। 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 गायन हरदीपी मुखी नाम। गायन हरदीपी मुखी नाम। व्रत एकादशी करीन उपवास। व्रत एकादशी करीन उपवास। व्रत एकादशी करीन उपवास। व्रत एकादशी करीन उपवास। एकादशी व्रत हे सर्वांनी केलं पाहिजे। पण आपल्याला कशी सवय लागलेली आहे, खा 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 खा, ती सवय आपली जायची नाही। परंतु खा पण एकादश करा, एकादशी केली पाहिजे। व्रत तसं खूप सांगितलेलं आहे व्रताचा महिमा, परंतु आपल्याला पुढच्या आपल्या कथेकडे वळायचं आहे। परत नंतर आपल्याला 9 वाजले की घाई करायला सुरुवात करतात। म्हणून काल आपण गोकर्ण क्षेत्राचा महिमा बघितला। गोकर्ण क्षेत्राचा महिमा सिद्धने नामधारकाला सांगितल्यानंतर अजून काही महिमा त्यांनी सांगितला आणि तो महिमा ऐकल्यानंतर हे नामधारक सिद्धांना म्हणू लागले। गोकर्ण क्षेत्राचा महिमा ऐकला आणि श्रीपाद श्री वल्लभ इथे गोकर्ण क्षेत्री राहिले। 3 वर्ष गुप्त रूपाने तिथे राहिले आणि त्यानंतर श्रीपाद वल्लभ कुठे गेले तर तेथून ते गिरी पर्वतावरती गेले आणि नंतर
कृष्णा गोदावरी संगमावरती ते वास करू लागले आणि तिथून कुरूरपुरात ते तिथे आले. आल्यानंतर तिथे एक प्रसंग तिथला सांगून जाईल. या कुरूर क्षेत्री तिथे राहत असताना त्या क्षेत्रामध्ये एक अंबिका नावाची ब्राह्मणीन तिथे राहत होते आणि ब्राह्मणही राहत होते. तर राहत असताना या ब्राह्मण हा वैदिक होता, वेद धर्म शास्त्र जाणणारा होता, धर्मनिष्ठ जाणणारा हा ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला गावामध्ये सगळीकडे मान असायचा, पंचक्रोशीमध्ये मान असायचा. तो आपला याज्ञिकाचं यज्ञ धर्माचं सर्व काम निष्ठेने करत असायचा. हे सर्व करत असताना त्यांच्या अंबिकाला आणि या ब्राह्मणाला एक पुत्र झाला. पुत्र असा झाला तो मंदबुद्धीचा झाला. आता मंदबुद्धीचे कसे असतात तुम्हाला माहिती आहे, जास्त वर्णन करत नाही, वेळ मी त्याच्यात घालत नाही. मंदबुद्धीचा असणारा हा मुलगा झाला. परंतु आई वडिलांना चिंता वाटू लागली. आज ना उद्या आमचं लेकरू छानपैकी बोलेन, त्याला बुद्धी चांगली प्राप्त होईल. पण त्याला बुद्धी चांगल्या प्रकारे प्राप्त झाली नाही, तो मंदच राहिला. आणि मंद राहिल्यानंतर बघा बाबाजींना येण्यासाठी जागा करून द्यायची आहे. तर मंदबुद्धीचा मुलगा, त्याला सगळे बोलायचे की गावामध्ये ह्या मुलाला बुद्धी नाहीये, आई वडील किती बुद्धिमान आणि हा मंदबुद्धीचा. बरं, हे सगळे बोलणे ऐकल्यानंतर कोणत्या आई वडिलांना चांगले वाटेल? भजन घ्या. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. छगनगिरीजी महाराज आलेले आहे. महाराजांच्या हस्ते या ठिकाणी माईंच्या भगवतीय पूजन होईल. या ठिकाणी त्र्यंबकेश्वर जुन्या आखाडा, जुन्या आखाड्याचे आये महाराज छगनगिरीजी महाराजांच्या हस्ते आजचे कलाकार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभरे बाबाजी दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाबाजी छगनगिरी महाराजांच्या हस्ते बाबाजी श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ गोविंद बोलो हरि बोले, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
आदरणीय असणारे त्र्यंबकेश्वरवरून आलेले बाबाजी, आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी बाबा, साई नंदगिरी बाबा, त्याचबरोबर त्याबरोबर बाबा जे आले, सर्वांचं कथेमध्ये स्वागत आहे. कथा आपली चालू होती तर मंद बुद्धीचा असणारा तो सगळे त्याला नाव ठेवत असे आणि नाव ठेवलेलं बघून या पित्याला राग यायचा, त्याच्या वडिलांना राग यायचा आणि राग आल्यानंतर कालांतराने लोक चिडवतात आणि चिडवलेलं बघून त्याला राहावेना. कधी कधी तो आपल्या मुलाला अपशब्दही वापरायचा आणि अपशब्दही वापरता वापरता मुलाला त्यांनी मारावं. पण बघा, मुलाला जर मारलं तर आई काळजी घ्यायला, मध्ये पडायला सावध असते. आईला काळजी असते, मंद बुद्धीचा का असेना तो पण माझा मुलगा आहे, त्याला त्रास नाही देऊ. कसा का असेना तो माझा मुलगा आहे, त्या आईसाठी अप्रोक असतो तो. ती आई म्हणते, हे बघा, तुम्ही जग काय म्हणत असेल ते असू द्या, पण माझ्या लेकराला तुम्ही मारायचं नाही, त्याला मारायचं नाही. त्याला जर मारलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करेल बरं का, असं स्पष्टपणे तिनं त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्या ब्राह्मणाला सांगितल्याबरोबर तो ब्राह्मण विचार करू लागला. जग नाव ठेवते, समाज नाव ठेवते, त्याचबरोबर पत्नीने हे अपमानित करावं, मनामध्ये दुःखित झाला. तो दुःखित झालेल्या ब्राह्मणाने एक दिवस त्याने त्याचा देह सोडला. तो ब्राह्मणही गेल्यानंतर काही दिवसांनी बघा, ती पत्नी, घरातलं होतं तेवढं संपलं, कारण ब्राह्मण भिक्षुकी करून आणायचा आणि त्याच्यावर घरदार चालवायचा. घरात असलेलं अन्नधान्य संपलं, मग ही ब्राह्मणीन भिक्षा मागून खाऊ लागली. कोणाच्या दारात जावं भिक्षा मागायला तर लोकांनी म्हणावं, एवढा मोठा मुलगा आहे आणि साधी त्याला वेद धर्मही शिकवला नाही, मंद बुद्धीचा आहे तो. आईच्या मनाला परत त्रास व्हावा. तो मुलगा जर भिक्षुकी करायला गेला, त्यालाही नाव ठेवावं. हे जगाचं बोलणं ऐकून मनामध्ये खूप खेद निर्माण झाला आणि मुलगा घरी आला. घरी आल्यानंतर आईला म्हणू लागला, आई, आता मला जगायचं नाही. या समाजाचे टोमणे ऐकून, त्यांचे रडगाणे ऐकून मला आता भयंकर त्रास होतोय. आई, मला जगायचं नाही. तो आत्महत्या करण्यासाठी निघालाय. खरं तर आत्महत्या करणं हे काय पाप आहे आणि आता आत्महत्या करण्यासाठी निघालाय. आई म्हटली, बाळा, तूच जर राहणार नाही तर मी जगून काय करू. मुलगाही निघालाय आणि आई पण निघालेली आहे. दोघं नदी तीरावरती आलेले आहे. त्या नदीच्या पात्रामध्ये उतरलेले आहे. बघा, प्रसंग असा आहे. प्रसंग थोडासा डोळ्यासमोर आणा तुम्ही. नदी पात्रामध्ये हे मायलेक उतरलेले आहेत आणि मायलेक उतरल्यानंतर समोरच श्रीपाद श्री वल्लभ स्नान करत आहे. स्नान करत असताना वल्लभांनी आवाज द्यावा, काय करताय. या अंबिकेने म्हणावं, आम्ही दोघं आत्महत्या करण्यासाठी आलोय. आत्महत्या करणं अरे पाप आहे, परंतु करायची तर करा, पण एकदा इकडे येऊन जा. आणि ज्यावेळेस ही अंबिका आणि तो मुलगा श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी जात आहे, जाता जाता दर्शन घेऊन तरी जावं. बघा, संतांचं दर्शन जाता जाता घेतलं तरी
त्यांनी सहज उपदेश केला तरी जीवाचं कल्याण होऊन जातं. बोलणे तव उपदेश साध बोलणे तव उपदेश साध बोलणे तव उपदेश बोलणे तव उपदेश करुणी सहज बोलणे हित उपदेश करुणी साय असं शिकवती आणि सहज सहज उपदेश घडून जाईल. चला दर्शनाला गेलेत. श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्याबरोबर वल्लभांनी विचारावं मनामध्ये काय खंत आहे. एवढी आत्महत्या करण्यासाठी दोघंही निघाले, मनामध्ये काय खंत आहे. आता ते अंतर्यामी होते, सर्व काही जाणणारे होते, तरी पण विचारलं. अंबिकेने म्हणावं काय करावं, कुठल्या जन्मीचं पातक माझं आडवं आलं, मला असा मंद बुद्धीचा मुलगा जन्माला आला. सगळी लोक नावं ठेवतात, या समाजामध्ये स्थान नाही. रोजची त्यांची बोलणे ऐकून ऐकून मन असं खिन्न होत आहे आणि हे मन खिन्न असल्यामुळे जगायची इच्छा आम्हा दोघांनाही राहिलेली नाहीये. नको जगणं. श्रीपाद श्री वल्लभ करुणे भावनेने बघताय. एवढंच ना, अगं तुझा मुलगा हा खूप ज्ञानी होईल. हो, पण याच्यासाठी तुला एक करावं लागेल. बघा, एकादशी व्रत झाल्यानंतर प्रदोष येत असतो. मी तुम्हाला शनी प्रदोषचं महात्म्य सांगून जाईल. श्री वल्लभ म्हणतात शनी प्रदोष कर. या शनी प्रदोषच्या दिवशी व्रत कर आणि व्रत केल्यानंतर त्या दिवशी भगवंताला, भगवान शंकराला अभिषेक कर. व्रताचा महिमा सांगतात आणि हे व्रत अखंड कर. ह्या मुलाच्याही डोक्यावरती हात ठेवतो आणि तो मुलगाही बुद्धिवान होतो. पण एवढंही करून भगवंत सांगताय, ज्यावेळेस ही अंबिका म्हणते मला तुमच्यासारखा बुद्धिमान मुलगा असता तर खूप बरं झालं असतं. भगवंत प्रत्येकाच्या मनामधली इच्छा ओळखून ती पूर्ण करत असतात आणि या अंबिकेला आशीर्वाद देताय की माते, पुढचा जो जन्म होईल तो तुझ्याच पोटी होईल. शनी प्रदोषाचं व्रत सांगून भगवंत निघून जात आहे. निघून जात असताना अंबिका विचारते की तुम्ही जाताय पण हे प्रदोषाचा महिमा थोडाफार आम्हाला सांगून तरी जा, म्हणजे हे व्रत करण्यासाठी आमच्या मनामधली आतुरता अजून चांगली वाढेल. श्री वल्लभ म्हणताय ऐक मग ह्या व्रताचा महिमा. हे व्रत करत उज्जैनी या क्षेत्रामध्ये एक चंद्रसेन नावाचा राजा असतो आणि या चंद्रसेन राजाचा मित्र एक मणिभद्र असतो. यांना एक भगवंताकडून मणी प्राप्त झालेला असतो. तेजस्वी असा मणी प्राप्त झालेला असतो. या तेजस्वी मणी प्राप्त झाल्यानंतर ते अखंड शिवाची पूजा करतात.
त्या मण्याने कशालाही स्पर्श केला की त्याच्या सोन्यात रूपांतर होतं. जसं लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला त्याचं सोनं होऊन जातं, तसा हा दिव्य मणी भगवंतानी यांना दिलेला आहे. ज्यालाही कशाला स्पर्श केला की त्याचं सोनं होतं. जे जे मणी इच्छित फळ आपण मागतो ते फळ प्राप्त होतं. परंतु ह्या राजाची पूजा करत असताना या गावातील लोक बघतात. त्यावेळेस एक छोटी छोटी मुलं अशी इथं कशी पुढे बसलेली आहे, ही छोटी छोटी मुलं, तशी ही छोटी मुलं बघतात की अरे आपल्या राजाचे राजेसाहेब काहीतरी लिंग ठेवतात आणि त्या लिंगाची पूजा करताय. पूजा करत असताना या मुलांनी बघितलं आणि नदीच्या किनाऱ्यावरती गेले आणि बघे 40-50 मुलं जमून गेले, मित्र गेले त्या नदी किनारी. तिथे गेल्यानंतर यांना आता शिवलिंग तर यांच्याजवळ नव्हतंच. मग यांनी काय केलं, यांनी तिथला मातीचा चिखल बनवला आणि चिखल बनवल्यानंतर त्याची एक शिवपिंड बनवली आणि त्या शिवपिंडीवरती वर लिंग म्हणून एक दगड ठेवला. त्याच्यावरती झाली महादेवाची पिंड कशीही बनवू द्या, पण जो भक्तिभावाने भक्ती करतो ना, श्रद्धेने भक्ती करतो ना, तिथे भगवंत प्रसन्न होत असतो. बघा, ज्यावेळेस ही मुलं भजन करताय तिथे सगळे त्या पिंडीभोवती गोलगोल फिरताय आणि गोलगोल फिरत असताना भजन करताय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर बोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर बोले नमः ही मुलं सगळी तिथे भगवंताचं भजन करताय आणि गोल गोल फिरताय. आनंद त्यांचा, आमचा राजाही पूजा करतोय, मग आम्ही पण करूया, मनामध्ये आनंद. पण तेवढ्यात काय घडतं, जेवणाची वेळ होते आणि मग जेवणाची वेळ झाली की आई काय करते, आपल्या पोरांना सापडायला सुरुवात करते, कुठल्या गल्लीत खेळताय असं. बरोबर आहे की नाही? कुठल्या गल्लीत, कुठल्या घरी, कुठे खेळताय, नक्की सापडताय. मग या सगळ्या आयांनी आपल्या पोरांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर सगळी मुलं तिथून निघून गेली, परंतु एक मुलगा मात्र तिथून गेला नाही. तो मात्र भक्तीमध्ये इतका दंग झालेला आणि ती आई, तुला बोलून सुद्धा येत नाही, आली राग आणि
काय हे खेळत बसलाय, तिनं बघितलंच नाही याने शिवपिंड बनवली का काय बनवलंय, तिनं बघितलंच नाही. आली तशी सगळं ते लातानं उडवून हातानं उडवून सगळं पांगून दिलं आणि गेले निघून. मुलालाही फटके दिले आणि गेली निघून. निघून गेल्यानंतर ह्या मुलाला इतके अश्रू आले, अरे मी माझ्या भगवंताची पिंड इतक्या निष्ठेने बनवलेली होती आणि आईनं मोडून टाकली. रडायला लागला, तिथेच रडायला लागला. आणि रडत असताना एक दिव्य प्रकाश तिथे प्रगट झाला. भगवान भोलेनाथ तिथे प्रगट झाले आणि भोलेनाथांनी प्रगट झाल्यानंतर त्या बाळाला म्हणावं, तुला काय पाहिजे माग. आता भोलेनाथ हे वरदान देण्यासाठीच असतात. माग म्हटल्यानंतर यांनी काही काय मागितलं असतं की नाही, पण हे छोटं बालक त्याच्यामधले मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, निस्वार्थ भावनेनं तो म्हणतोय, माझ्या आईनं तुमची पूजा मोडून टाकली हो. इतकी निष्ठेने आम्ही पूजा करत होतो, पण माझ्या आईनं ती मोडून टाकली. माझ्या आईला माहित नव्हतं, तिनं महादेवाची पिंड मोडून टाकली, तिला माहित नव्हतं. माझ्या आईकडून महान मोठा अपराध घडलेला आहे. या अपराधासाठी माझ्या आईला क्षमा करा. काय म्हटलं लेकरू, माझ्या आईनं चूक केली, तिच्या अपराधाला क्षमा करा, बाकीचं काही नको मला. भगवान तथास्तु म्हणाले, निघून गेले. परंतु तिथे एक दिव्य असं रत्नजडित लिंग प्रगट झालं आणि तो दिव्य प्रकाश बघून बघा, त्या राजावरती, त्या राजाकडे एक लिंग होतं आणि ते इच्छित फळ देणारं होतं. हे सगळं सगळ्या आजूबाजूच्या राजांना माहित होतं आणि त्या राजांना कळलं की आता ह्या राजाकडून ती गोष्ट आपण ते लिंग घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी अनेक राजे एकत्र येऊन त्याच्यावर आक्रमण करणार होते, आक्रमण करणार. परंतु ज्यावेळेस असा दिव्य प्रकाश झाला, या मुलाने ज्यावेळेस भगवान शंकर प्रकट झाले, दिव्य प्रकाश निर्माण झाला. हा दिव्य प्रकाश बघून बाकीचे राजे घाबरले. सगळे घाबरले आणि ते म्हणाले, या राजाला आपण त्रास देण्यापेक्षा, लिंग हासिल करण्यापेक्षा आपण त्याला शरण जाऊ. म्हणजे इतर राजे लोक हल्ला करणार होते, त्या राजाला शरण आले आणि त्या राजालाही आपल्या राज्यामध्ये हा दिव्य प्रकाश कुठे पडला त्याचा शोध घेण्यासाठी तो राजा, मणिभद्र राजा आणि चंद्रसेन राजा तिथे आला. आणि ज्यावेळेस तिथे आल्यानंतर बघितलं, एवढ्याशा छोट्याशा मुलाने भगवंतांच्या भक्तीने सेवा केली आणि त्या सेवेचं फळ साक्षात भगवंत तिथे प्रकट झाला. तो दिवस शनी प्रदोष होता. म्हणून शनी प्रदोषाच्या दिवशी निष्ठेने केलेली सेवा ही भगवंताला आवडते. म्हणून शनी प्रदोष करायला श्रीपाद श्रीवल्लभ या अंबिकेला सांगताय. आणि या अंबिका सुद्धा शनी प्रदोष मनोभावे करते. आणि पुढे काही दिवसानंतर, आता या मृत्यूलोकाचा नेम तर सगळ्यांनाच माहिती आहे, जो जन्माला आलाय तो जाणार आहे. या अंबिका सुद्धा एक दिवस गेलेली आहे. पुढे श्रीपाद श्रीवल्लभ कुरूर क्षेत्री असताना तिथे अजून एक छोटासा दृष्टांत घटना झालेली. श्रीपाद श्रीवल्लभ झाडाखाली बसलेले असताना रोज स्नानाला जाताना त्या झाडाखाली विश्रांती घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ पुढे परत नदीमध्ये आंघोळीला जात असे. आंघोळीला जात असताना परंतु रोज तिथे एक धोबी यायचा. श्रीपाद श्रीवल्लभ आले का त्यांचं दर्शन घ्यायचा आणि दर्शन घेतलं की लगेच त्याच्या कामाला लागायचा. कारण कर्म आपले केलेच पाहिजे म्हणून तो कामाला लागायचा. आणि काम करत असताना रोज मनोभावे या श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घ्यायचा. पण एक दिवस काय झालं,
त्या नदी पात्रामध्ये एक राजा येतो, त्या नावेत बसून येतो आणि नावेत बसून आला की त्याच्याबरोबर त्याच्या राण्याही असतात आणि राण्याही असतात आणि त्याचबरोबर दास दासी असतात आणि नदीच्या त्या पलीकडे मस्त स्वादिष्ट अन्नाचा वास सुटलेला असतो. हा धोबी म्हणतो आहे आणि या नदी पात्रामध्ये रास क्रीडा करताय. हे बघून या धोब्याचं मन विचलित झालं. अरे भगवंतानी मला असा का जन्म घातलाय? मी जर राजा असतो तर मी त्या सुखाचा आनंद घेतला असता. मनामध्ये दुविधा मनस्थिती निर्माण झाली. बघा आपल्याही मनामध्ये अशी बऱ्याच वेळा दुविधा मनस्थिती निर्माण होते. समोरच्याचं खूप काही पाहिलं का आपल्याला वाटतं अरे माझंही तसंच पाहिजे होतं. पण आपल्याला भगवंताने दिले त्यात आपण समाधानी राहिलं पाहिजे. आणि हा धोबी बघतोय किती आनंद घेता येते, मला काय याचा आनंद घेता येत नाही. तो विचार करतोय आणि तेवढ्या श्रीपाद श्रीवल्लभ आले बर का. रोजच्या प्रमाणे स्नानासाठी नदीपात्राकडे आलेले आहे आणि जात असताना रोज प्रसन्न मनाने हा दर्शन घेत असतो आणि आज गेला मात्र तोंड सोडूनच गेला. आता भगवंताने याच्या चेहऱ्यावरचा भाव समजून घेतला आणि समजून घेतलेला भाव ज्यावेळेस भगवंत म्हणताय रोजच्या सारखा तू आज दर्शन घेत नाही बरं, आज तुझ्या मनामध्ये दुसरंच काहीतरी चालू आहे. याला राहावे ना, सद्गुरू बरोबर कस काय खोटं बोलायचं. मग हा हळूच म्हणतोय. त्या समोर बघा ना नावेमध्ये तो राजा, त्याच्या त्या राण्या त्या नावेत बसून किती आनंद घेत आहे आणि मी मात्र इकडे कपडे धुतोय. विचार केल्यावर वेगळंच वाटतं ना. श्रीपाद श्रीवल्लभाने याच्या मनातला भाव जाणला आणि भाव जाणल्याबरोबर म्हणाले तुला राजा व्हायचंय का? करू का तुला आत्ताच राजा? तुला व्हायचं असेल राजा तर मी तुझ्या आत्ताच मस्तकी हात ठेवतो तू राजा होऊन जा. हा म्हणतो आता राजा होऊन काय उपयोग, मी माझ्या हातात आता काठी यायची सुरुवात झाली आणि मी राजा होऊन काय करणार. मला ना या कुठल्याच गोष्टीचा आनंद घेता येणार नाही. मग मी राजा आत्ता नाही होत. मग मला पुढच्या जन्मी राजा करा. ती राजाची कथा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत बरं का. श्रीपाद श्रीवल्लभाने तथास्तु म्हणावा आणि तू पुढच्या जन्मी राजा होशील आणि तुझ्याकडून काही कार्य करून आपल्याला घ्यायचं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ सांगताय होशील तू राजा. मग हा घरी गेला आणि काही दिवसांनी याचा देहांत झाला आणि श्रीपाद श्रीवल्लभ सुद्धा त्या नदीपात्रामध्ये लुप्त झाले, गुप्त झाले. पुढे आपल्याला नरसिंह सरस्वतींची कथा पाहिजे आहे. तत्पुरती आपण एक भजन घेऊया आणि त्या भजनाचा आनंद सगळ्यांनी उभं राहून घ्यायचा आहे. गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल हरे गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल राधा रमन हरि गोविंद राधा रमन हरि गोविंद गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 हरि राधा रमन हरि गोविंद बोलो राधा रमन हरि गोविंद बोलो दिगंबरा 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 दिगंबरा
गुरुदेव दत्त दत्त दत्त. बसा खाली. शेवट शेवट परत नंतर कथेला घाई करताना आपण नरसिंह सरस्वतींचा जन्म बघणार आहोत. पुढे त्यांचं मुंजीबंधन आपण बघणार आहोत. या प्रदोष व्रताचा महिमा ज्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभाने अंबिकेला सांगितला होता, त्या अंबिकेने ते व्रत केलं आणि काही दिवसानंतर याचा देहांत झाल्यानंतर ती अंबिका परत काही दिवसांनी जन्माला आली. तर कारंज गाव या गावी ती वाजसेन शाखेच्या एका ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आली आणि तिच्या आई वडिलांनी तिचं नाव ह्या जन्मी सुद्धा आंबा ठेवलं. पहिलं अंबिका होतं, आता आंबा ठेवलं. ही अंबिका काही दिवसांनी हळूहळू मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर गावातच तिला स्थळ पाहिलं आणि स्थळ पाहिल्यानंतर त्या अंबिकेचा विवाह माधव नावाच्या मुलाशी झाला. या माधवशी तिचा विवाह झाल्यानंतर संसार हा सुखाचा चालू झाला. आनंदात संसार हे करत आहे आणि संसार करत असताना बघा एक रत्न त्यांच्या पोटी जन्माला येणार आहे आणि जन्माला येणार म्हणून त्या अंबिकेला डोहाळे लागले आणि डोहाळे लागल्यानंतर काही 9 दिवसांनी ती अंबिका प्रस्तुत झाली. 9 महिन्याने प्रस्तुत झाली आणि प्रस्तुत झाल्यानंतर तेजस्वी असा मुलगा या अंबिकेच्या पोटी जन्माला आला. अंबाच्या पोटी जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर बघा तो फक्त ओम म्हणत होता. ओम ओम एवढा स्वर त्याच्या मुखातून यायचा. झाकी तयार आहे का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. त्या अंबिकेला त्या अंबाला हा छोटा झालेला मुलगा जन्माताच ओम ओम म्हणतोय आणि तो आनंद त्यांच्या गगनामध्ये मावत नाही. अरे जन्माताच बाळ ओम म्हणतंय ओम म्हणतंय. ओम हा स्वर त्याच्या मुखातून येतोय. बघा हा स्वर बघून त्या माधवलाही आनंद झाला. हळूहळू वार्ता ही समाजामध्ये पसरली, गावामध्ये पसरली आणि गावामध्ये पसरल्यानंतर गावातील लोकही आश्चर्यचकित होऊन पाहायला येऊ लागली. पाहायला येतात. अंबिका आपल्या बाळाला सांभाळते आणि लोक येऊन बघताय एवढंसं लहान बाळ रडत नाही, गागत नाही, हसत नाही, काहीच क्रिया करत नाही, फक्त ओम म्हणतंय. ओम हाच उच्चार त्याच्या मुखातून निघतोय आणि त्या उच्चार बघून आई वडिलांना आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतंय आणि इतकं आश्चर्य वाटतंय, इतकं आश्चर्य वाटतंय की त्यांना त्या आनंद झालेला आहे की एक दिव्य स्वरूप आपल्या घरी जन्माला आलेला आहे. याचा आनंद सगळेच जण व्यक्त करताय. परंतु बघा किती आनंद झाला, काही झाला तर तो जास्त दिवस टिकत नाही. जास्त दिवस टिकत नसल्यामुळे ह्या अंबिकेला
वाटलं बाळ थोडं 1-1.5 वर्षाचं झाल्यावर तर काहीतरी बोलेल, काहीतरी बोलेन तिला असं वाटलं. परंतु बाळ काहीच बोलत नव्हतं. बाळ काहीच बोलत नाही, फक्त मुखातून ओम स्वर काढतंय. तिला वाटलं आज आई म्हणेन, उद्या बाबा म्हणेन, काहीतरी बोलेल, काहीतरी बोलेल ते, पण बोलत नाही, फक्त ओम उच्चार काढते, फक्त ओम म्हणते. हळूहळू मोठं झालं, 4-5 वर्षाचं झालं आणि तिला वाटलं आता तरी बोलेल हे. आई वडिलांना चिंता वाटू लागली. आई वडिलांना चिंता वाटते, आपलं बाळ बोलत नाही, काय करायचं. दोघही चर्चा करताय आणि विचार करताय आपलं बाळ का बोलत नाही. बाळ बोला ना. हळूहळू बाळ बोलत नाही. मग गावातली लोक थट्टा करायला मोकळीच असतात, कारण अशा गोष्टींकडे लोकांचं खूप लक्ष असतं, बारीक. चांगल्या गोष्टींकडे लवकर लक्ष नाही देणार, पण कुठेतरी काहीतरी कमतरता असेल तर तिथं ती शोधून काढण्याचं काम लगेच आपण करणार. या बाळामध्ये कमतरता आहे, हे मुक्का आहे असं वाटायला लागलं सगळ्यांना, की हे बोलतच नाही. सगळ्यांना वाटायला लागलं हे बोलत नाही, वाटतं मुक्का आहे, ओम ओमच म्हणतंय फक्त. मग या माधवला आणि या अंबाला अजून चिंता वाटायला लागली. चिंताग्रस्त असताना परंतु हा बालक अजून मोठा झाला. 10-12 वर्षाचा हा बालक झाला आणि 10-12 वर्षाचा बालक झाल्यानंतर आई चिंता करते, अरे तुला बोलता येत नाही, काय करावं. आता तर तुझी मुंजी बंधन करण्याचा वेळ झालेला आहे. या बाळाचं नाव नरहरी ठेवलेलं असतं. नरहरी, नरहरी. या बाळाचं नाव नरहरी असतं, जन्मताच नाव नरहरी ठेवलेलं असतं. आणि या नरहरीची चिंता या आई वडिलांना वाटते, पण तो म्हणतो अरे चिंता करण्याचं काही काम नाहीये. तोंडाने सांगत नाही बर का, मुका आहे तो, मुक्या अवस्थेत फक्त ओम म्हणतोय, ओम म्हणतोय. ऐका, ओम म्हणत असताना तो आईला खुणवतो, आई ए आई ते थांब. आईला तो म्हणतोय, खुनून सांगतोय, त्याला काही सांगता येईना, बोलता येईना, मग तो सांगतोय. तो हातामध्ये लोखंड घेतोय, हातामध्ये लोखंड घेतलं, समोर दाखवायचं इकडे. लोखंड हातामध्ये घेतलंय आणि त्या लोखंडाचं सोनं झालेलं त्याने बघ दाखवलं आईला. लोखंडाचं सोनं झालं आणि आईनं बघितलं, अरे हे तर आश्चर्यच आहे, लोखंडाचं सोनं झालं. तो नंतर आईला अजून सांगतो, आई तू विसरली असेल, म्हणजे त्याला सांगायचं होतं की मी तुला मागच्या जन्मीत काय सांगितलेलं आहे, दिव्य रूपाने तुझ्याच पोटी जन्माला येणार आहे, तूच कदाचित विसरली असेल. मग तो आईला सांगतोय, अजून देव घराकडे येतोय. तो देव घराकडे आलाय आणि देव घराकडे आल्यानंतर त्या देवघराला हात लावतोय आणि ते देवघर सुद्धा सोन्याचं होऊन जातंय. देवघर सुद्धा सोन्याचं होतंय. आणि सोन्याचं झाल्यानंतर तो आईला सांगतो, आई म्हणजे बोलत नाही बरं का, मी फक्त तुम्हाला कळावं म्हणून सांगते. आई तो जानव्याकडे हात करतोय, गळ्यामध्ये जानवं घातलेलं असतं, जानव्याच्याकडे हात करतोय की माझं मुंजी बंधन करा. कमरेला मौजी मेखळा बांधलेला असतो,
त्या कमळेला मेखळ्याकडे हात करतोय की माझं मौंजी बंधन करायचं आहे. अनेक खुणा असतात त्या ब्राह्मण देवतांच्या मौंजी बंधन करण्याच्या, त्यात खुणा करून तो दाखवतोय. आणि दाखवल्यानंतर आई वडिलांच्या लक्षात आलं की आता याची मौंज करायला पाहिजे. आणि मौंज करायची आहे म्हणून आई वडील दोघही उत्तम अशा तयारीला लागताय. घरापुढे मंडप टाकताय आणि तो मंडप असा दिव्य सजवताय. खूप अशी सुंदर अशी तयारी करताय. मौंजी बंधन करायचं म्हणजे एक विवाहासारखाच प्रसंग असतो. आणि हे मौंजी बंधन करत असताना मंडप सजवताय. ऍक्शन करायची आहे काहीतरी. मंडप सजवताय. इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाक छान चालू आहे, त्याचाही सुगंध दरवळत आहे. ही सगळी तयारी चालू असताना नवी वस्त्र घरामध्ये आणलेली आहे. सर्व काही तयारी जोरात चालू आहे. ही तयारी चालू असताना बघा गावातील लोक येतात. गावातील लोक येतात. काय हा मुका मुलगा, याची कसली मौंजी करत आहे? अंबा आणि माधव वेडे झाले का? अंबा आणि माधव वेडे झाले का? चर्चा करायची आहे. यांना समजत नाही का तो मुलगा मुका आहे, फक्त ओम ओम उच्चारतोय आणि कुशाल चर्चा करताय. परंतु माधवने सगळ्या गावाला आमंत्रण दिलं बरं का मौंजी बंधनाचं. मौंजी बंधन करायचं आहे. पण गावातील लोक नाव ठेवतात, अरे या मुक्या मुलाचं मौंजी बंधन करताय, त्याच्यासाठी एवढी सजावट करताय, एवढं तयारी करताय. माधव आणि अंबा वेडवली वाटतं. एवढा कसला आनंद त्या मुलाचा. मतिमंद मुलगा आहे ना तो. अंबा आणि माधव या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना माहिती आपल्या घरामध्ये दिव्य पुरुष आहे आणि याची मौंजी बंधन चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. आणि हे सर्व करत असताना ब्राह्मण देवताही तिथे येतात. ब्राह्मण देवताही तयारी करू लागतात. उत्तम अशी तयारी चालू आहे. अंबाला खूप आनंद झालेला आहे. या माधवलाही खूप आनंद झाला. इतक्या आनंदात सगळी तयारी करतोय तो माधव. आलेल्या अतिथींचं स्वागत करतोय. सगळ्यांना आनंदात बसा, त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत करतोय. बसून घ्या. मौंजी बंधनाची तयारी चालू आहे. नरहरीचं मौंजी बंधन होत आहे. यासाठी उत्तम असे हार आणलेले आहे. नवी अशी वस्त्र आणलेली आहे. अंबा मात्र आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे सजवण्यामध्ये व्यस्त आहे. माझा मुलगा चांगला दिसला पाहिजे, पण मात्र त्याच्या मुखातून ओम ओम सोरत चालू आहे. लोक मात्र येतात आणि बघतात, खिल्ली उडवतात, आनंद व्यक्त करताय. माधवने समोर यायचं आहे. असं मौंजी बंधनाचा
विधिविक्त त्यांचं मौंजी बंधन करताय. वेद मंत्र म्हणून त्यांचं मौंजी बंधन चालू झालेलं आहे. दोघांवरती वस्त्र टाकलं जातं. विनती करू गणपती. तिकडे कोणाका पुष्प असतील तर वाटायचे. दया सागरा अज्ञान त्वहरून बुद्धिमती दे. आराध्यवो रेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुःख अवगे देशांतरा पाठवी गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवे. वजर कोर्यात भटो मंगलम. चला अक्षरा फुलवायचंय. गंगा से जो सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावे द्रवते महासुर नदी. ज्ञाताचया गंडकी पूर्णात् जल ए समुद्र सरिता कुर्यात् भटो मंगलम. कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौलिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे चमुक्तावले गोपास्त्रे परिवेटितो विजयते गोपालचू नामने कुर्यात् भटो मंगलम. वधुवर कुर्यात् भटो मंगल. राधा दामोदर देवता स्मरण चिंतन कीजिए सुमुहूर्त. सावधान वराडी मंडळी हातात अक्षता सावचित्त घेऊन सुमुहूर्त. सावधान कॅमेरा फोटोग्राफर हातात सावचित्त घेऊन सुमुहूर्त. सावधान. आलीला
नगाटे समीप नवरा घेऊनिया वागरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दुष्टा दुष्ट वधुवरा न करिता दोघे करावी उभी वादंत्री बहुबलबलान करणे कुर्यात् वटो मंगलम वधुवर्योत कुर्यात् वटो मंगलम तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी प्रदे यस कारण नगरात सोन्याच्या भाषिक लग्न देवाचा लागत आणि सोन्याचा भाषिक लग्न देवाचा लागत
चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 बसा बसा खाली बसा. ज्याला लग्नाला आहेर करायचा असेल ते करू शकता. इथे कुठल्याही प्रकारचा आहे कारण बटूचा विवाह झालेला आहे म्हणजे मुंजी बंधन झालेलं आहे. या मुंजी बंधनाला आहेर करावा लागतो बर का. असो आज या ठिकाणी कथेला कथेसाठी उपस्थित असणाऱ्या सुवर्णाताई जगताप देखील येथे उपस्थित झालेले आहे. त्यांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. जुळी खाली ठेवा वरती कुणीच येऊ नका. जुळी खाली ठेवा वरती कुणीच येऊ नका. आता पुढचा प्रसंग असा आहे बघा. मौंजी बंधन झाले आहे थाटामाटात आनंदामध्ये. मौंजी बंधन पार पडलेलं आहे आणि नंतर भिक्षा वाढण्याची वेळ आलेली आहे. मौंजी बंधन झाल्यानंतर या बाळाच्या हातामध्ये दंडक आहे. काखे झुळी आहे. झुळी काखेमध्ये त्याच्या झुळी आहे. आता भिक्षा मागण्यासाठी तो पात्र झालेला आहे. म्हण आई त्याला भिक्षा वाढते. आईनं त्याला भिक्षा वाढल्याबरोबर पहिली भिक्षा वाढली. तो ऋग्वेद बोलायला लागला. अंतिम पुष्टी वर्धनम उर्वारुकमेव वंदना मूर्ते लोके अमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधे पुष्टे वर्धनम उर्वारुकमेव वंदना मूर्ते लोके अमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधे पुष्टे वर्धनम उर्वारुकमेव वंदना मूर्ते लोके अमामृता त्यानंतर आईने त्याला दुसरी भिक्षा वाढलेली आहे. दुसरी भिक्षा वाढल्याबरोबर तो यजुर्वेद बोलायला लागला. नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अच्युतं केशवो विष्णु हरि सत्यं जनार्दन हंसो नारायणं चैवमेकम् अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविन्दं मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुवाक् मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुर्वाक्य सदा सत्य सत्येकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कर्मभावेन रक्षि रक्षि महेश्वर रक्षि रक्षि जनेश्वर रक्षि रक्षि परमेश्वर. त्यानंतर आईने त्याला तिसरी भिक्षा वाढलेली आहे. तो सामवेद बोलायला लागलाय. ओम भूम भुव स्वा. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य
हा वेद मंत्र बोलायला लागलाय. हा जेव्हा ओम ओम उच्चार काढायचा, मनामध्ये खेद वाटायचा की आपला मुलगा बोलतोय की नाही, मनामध्ये मोठी खंत वाटायची. पण आता आपला मुलगा सगळे वेद बोलतोय हे बघून अंबाला आनंद झालाय, माधवला देखील आनंद झालाय. ते दोघही या नरहरीच्या डोक्यावरून हात फिरवताय, तो आनंद व्यक्त करताय. शान माझं बाळ, गुणाचं माझं बाळ. आई कशी बोलत असते, कौतुक करते बाळाचं. पण हे कौतुक जास्त वेळ राहत नाही. भिक्षा वाढल्यानंतर हा बोलायला लागला, आणि बोलायला लागल्यानंतर हा बोलू लागला की आई आता माझं कार्य इथलं संपन्न झालेलं आहे, मला माझ्या कार्यासाठी बाहेर पडावा लागेल, जावा लागेल, मला जायचं आहे. मला संन्यास दीक्षा घेण्यासाठी आई मला जायचं आहे. आई म्हणते बाळा, अरे आता शिकत तुझं 12 वर्ष वय आहे, एवढ्या वयात कुठे जातो, जाऊ नकोस. नाही आई, मी ज्या कार्यासाठी जन्माला आलोय ते कार्यभाग मला पूर्ण करावा लागेल, त्यासाठी मला नक्कीच जायचं आहे. आणि या नरहरीने आईच्या डोक्यावरती हात ठेवला, आईला पूर्वी जन्माचं स्मरण करून दिलं. आईला पूर्व जन्माचं स्मरण झाल्याबरोबर आई नरहरीला सांगते, जा बाळा, पण मग संन्यास घेण्यासाठी आताच का जातो, संन्यास तुला घ्यायचा आहे ना, तू नंतरही घेऊ शकतो. अरे आपल्या सगळ्यांना 4 या गृहस्थ आश्रमातून जायचं असतं. प्रथम तर ब्रह्मचारी आश्रमामध्ये राहावं लागतं, नंतर गृहस्थ आश्रमामध्ये राहावं लागतं, नंतर संन्यास आश्रम माणसाने घ्यायचा असतो. पण ऐक ना, एवढ्या लवकर तू कशाला संन्यास घेतोय, नको जाऊस ना. हा आईची समजूत घालतोय. आई मला जायचं आहे, मला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही, मला जायचं आहे. त्यावेळेस हा नरहरी म्हणतो, आई मला जावा लागेल. त्यांचं नरहरी सरस्वती नाव हे पुढे होतं. जेव्हा त्यांच्या गुरुने दीक्षा दिल्यानंतर नरहरी सरस्वती नाव होतं, पण अगोदर नरहरी नाव असतं. मग हा नरहरी आईला विनंती करतोय. आई म्हणते, अरे माणसाने संन्यास लगेच घेऊ नको. या इंद्रियांना सगळे जे इंद्रिय दिले ते इंद्रियांना सगळ्या प्रकारचं सुख प्राप्त करून आपण दिलं पाहिजे. या ब्रह्मचारी आश्रमाचा उपभोग घेतला पाहिजे, गृहस्थ आश्रमाचा उपभोग घेतला पाहिजे, नंतर संन्यास आश्रम माणसाने घ्यावा. पण आईचं बोलणं हा ऐकत नाही. आई मी पूर्वीच सांगितले की मी वैराग्य स्वीकारलेलं आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मामध्ये त्यांनी सांगितले, वैराग्य नावाच्या स्त्री बरोबर मी विवाह केलेला आहे, आणि आता या जन्मी मला संन्यास घ्यायचा आहे. संन्यास घेण्याचं कारणही असं आहे, या कलियुगामध्ये संन्यासाला महत्त्व राहत नाही, महत्त्व कमी होत चालले, आणि या कलियुगामध्ये संन्यासाचं कुठेतरी महत्त्व वाढावं यासाठी मला संन्यास आश्रम धारण करून जागी जागी लोकांना संन्यास देऊन या संन्यासाचं महत्त्व वाढवायचं आहे. याच्यासाठी माझा जन्म झालेला आहे, आणि माझं कार्य मला पार करण्यासाठी मला जाऊ दे. ही अंबा म्हणते, तुला कार्य पार पडण्यासाठी जायचं आहे, जा. अवघ्या 5 मिनिटात आपण कथा संपवणार आहोत. बघा, जायचं आहे तर जा, पण अरे तुझ्याकडे बघून आपण जीवन जगतो ना रे, आम्हाला दुसरा पुत्रही नाही, तुलाच बघून आम्ही आनंद मानतो.
तो आंबेला म्हणतो तुला 4 पुत्र होतील आणि हे 4 पुत्र, आंबा म्हणते ते 4 पुत्र झाल्यानंतर तू जा, किंवा एखादा तरी पुत्र होते मग तू जा. आईच्या शब्दाला तो डावलत नाही. आईला म्हणतो 1 काय 2 पुत्र होईपर्यंत मी थांबतो. बघा, वर्षामध्येच या आंबेला 2 जुळी मुलं होतात आणि नरहरी आपलं प्रस्थान करतोय. आता थांबत नाही आणि नरहरीला पोचवण्यासाठी आंबा आणि माधव गावाच्या वेशीपर्यंत पोचवण्यासाठी जात आहे. ही आंबा रडते. आईला असं वाटतंय की माझं लेकरू माझ्यापासून लांब जाऊ नये, तुम्ही चालत चालत तिकडे जायचंय. आता बघा, आंबा रडते आणि माधवी रडतोय, पण हळूहळू जायचंय. आणि त्याबरोबर काही गावातील लोकही त्यांच्या बरोबर पोहोचवण्यासाठी जात आहे. काही गावातील लोकही त्यांच्या बरोबर जात आहे आणि वेशीपर्यंत जाऊन नरहरीला निरोप देत आहे. आणि नरहरी मात्र आपलं प्रस्थान कुठे करतोय हे उद्याच्या भागामध्ये आपण बघू. आज कथेसाठी ज्यांची उपस्थित आहे त्यांनाही 2 शब्द बोलण्याची संधी आपल्याला द्यावा लागेल. म्हणून आपण आपल्या कथेला इथेच पूर्णविराम देऊया.